कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल. कांद्याला फक्त ₹1.25 भाव. कांदा रस्त्यावर फेकत रास्ता रोको. घाम गाळून कर्ज काढून शेतात रात्रंदिवस राबायचं आणि हातात पीक आल्यावर त्याला कवडी मोल भाव मिळतो. अशी दुर्दैवी परिस्थिती सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. संभाजीनगरच्या गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला फक्त ₹1.25 भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय. बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांदा फेकून देत रास्ता रोको आंदोलन केलं. ही परिस्थिती फक्त संभाजीनगर मधली नाहीये. राज्यातील ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत जेव्हा कांद्याचा लिलाव सुरू होतो तेव्हा व्यापाऱ्यांनी पुकारलेले दर ऐकून शेतकऱ्यांची साफ निराशा होते. माझा माल 15 क्विंटल होता कांदा 130 रुपये क्विंटल घेतला. 130 रुपये क्विंटल 130 रुपये क्विंटल घेतला. गाडी भाडं 1500 रुपये. मी कसं द्यायचं? आम्ही फोन करतो इथून कांदा घेतो 1100. तिथं गेल्याच नंतर म्हणजे असा कांदा आहे तसा कांदा आहे म्हणजे आम्हाला 800 कांदे द्या. यापूर्वी सोलापूर बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आलेल्या संतोष शिगणारे यांना 602 किलो कांदा विकून 50 पैसे प्रति किलो प्रमाणे 301 रुपये मिळाले. मात्र हमाली आणि वाहतुकीचा 1939 रुपये खर्च आल्यानं 301 रुपये वजा जाऊन शिगणारे यांनाच त्यांच्या खिशातून 1538 रुपये द्यावे लागले. दुसरीकडे बीडच्या देवळालीत शेषराव तोडकर यांनी 12 क्विंटल 87 किलो कांदा विकून त्यांना 1468 रुपये मिळाले. मात्र मार्केटमध्ये तोलाई हमाली असं मिळून 1769 रुपये खर्च आल्यानं तोडकरांना कांदा देऊनही खिशातून 301 रुपये देण्याची वेळ आली. संगमनेरमध्ये कांद्याला अवघा ₹1 भाव मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले. नाफेडकडून कांद्याची क्विंटलला 1235 रुपये भावानं खरेदी होत होती. मात्र शेतकऱ्यांना 1 किलो कांद्यासाठीच 18 ते 22 रुपये उत्पादन खर्च येतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आणि तीव्र संतापानंतर दरवाढ करून कांदा 1580 रुपये क्विंटलनं खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव हा 3.5 रुपयांनी वाढवून त्या ठिकाणी जवळपास 15 रुपयापर्यंत तो भाव नेलेला आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारसोबत उद्याला बैठक आम्ही करतो आणि त्या बैठकीतून दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. कांद्याला मिळणारा हा दर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. योग्य भाव मिळण्यासाठी सरकार काही ठोस तोडगा काढणार की बळीराजा असाच रस्त्यावर आपला शेतमाल फेकून रोष व्यक्त करत राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.